पूज्य गुरुजी वर्ग आणि माझ्या बसलेल्या बाळमित्रांनो, मी माझ्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही साध्य केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली. बोरिवली जिल्ह्याच्या. तर तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च तरी केलं बायकर विकी तर तुम्हाला भेट. तुमच्या नाण्याची टांग रे. काय लावलंय 2-2 खरे घरी ना जायचंय मामू. अलाउड नाही आतमध्ये. सुप्रभात मंडळी. तशी पण दुपार झाली पण तरी सुप्रभात. शुभ अशी दुपार आणि वाजले ते. आणि मी सूरज घाणेकर स्वागत करतो आपल्या मराठमोळी अथांग प्रवासी या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर मी सध्या आहे ठाण्यामध्ये, ठाणा भिवंडी ओमकारच्या आपल्या छोट्याशा बुटक्यावरती. आणि इथून आपण चाललोय येऊरला. तर येऊरला कशासाठी तर खूप दिवसांपासून चाललेलं. तसं बोलतात ना की आपण ज्या संगतीत राहतो त्या संगतीतून लत लागते आणि आवड पण असते थोडीफार राईडची किंवा. तर आपल्या मित्रपरिवारातील कुमार विक्रम रमेश कुवार हे बायकर आहेत, म्हणजे राईड वगैरे त्याची असतेच. तर त्याला मी म्हणजे खूप असं मार्गदर्शन नाही बोलता येणार, पण त्याची मुळात मोटो ब्लॉगिंगसाठी किंवा ब्लॉगिंगसाठी आवड पण असावी लागते. तर तेच चर्चा झाली थोडी. मग बोलला चल ठीक आहे करू. आणि इंट्रो शूट करून घेऊ पहिला. इंट्रो म्हणजे कसं काय झालं तो प्रकार सर्व. तर त्याला म्हणलं बघ तू पहिलं तर तुझे शब्द वापरतो. तर तो बोलला ठीक आहे चल बोलू. आता एवढं करायचं तर एवढं तरी बोलायला लागेल ना. सो राईड वगैरे असतील त्याच्या. तर तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च तरी केलं बायकर विकी तर तुम्हाला भेटेल. आणि आज थोडंसं शूट पण आहे कारण की यूट्यूबच्या प्रोफाईल पिक्चरसाठी. ह्या बाईने आजपर्यंत जॅकेट आहे इकडे, म्हणजे मी जे घालायचं जॅकेट ते आहे त्याच्याकडे, म्हणजे त्याचंच आहे ते. प्लस हेल्मेट वगैरे व्यवस्थित आहे, म्हणजे रायडर किट आहे पूर्ण त्याच्याकडे. पॅन्ट शूज नसतील कदाचित, एवढे पण श्रीमंत नाही आहे मी. तर मग ते असं चाललेलं. मग बोललेलो चला मग आज त्याचे बॅनरसाठी एक शूट करू किंवा असे थोडे प्रोफाईल पिक्चरसाठी. आणि असं चाललं आहे. तर आपलं आज आपण चाललो आहे आपला 7500 फोटोवाला ओमकार याने नवीन घेतलेला कॅमेरा. मस्त की मॅच झालेला थोड्या आमचं, म्हणजे ऑफिसची टुर्नामेंट होती. तर रंग वगैरे जरासं जाम झालेलं, त्यामुळे निघायचं होतं सकाळी तरी पण 8-9 पर्यंत. पण मी काय उठलो नाही, माझा अंग पूर्ण जाम झालेला खेळून क्रिकेटच्या मॅचेस होता. आणि कुठं आहे नॅशनल पोर्ट्रेट. ओके. अरे नाही हां चल. नॅशनल हायवे 48. हा तर मग मी आज सध्या विक्रम आपल्यासोबत, म्हणजे मी आपल्या नटकेवरती आहे. विक्रमने त्याची गाडी घेतली कारण की त्याला गाडीसोबत पण शूट करायचं आहे. आणि ह्याच्यासोबत आहे मामू दी बॉय रापचिक फंडा या मामू द बॉय आणि विक्रम दी शेट. अरे चल तुमच्या नाण्याची टांग रे. दलिंदरच चालली. नॅशनल हायवे 48 आहे का. ओके. नॅशनल हायवे 48 ट्रक आणि गाडी यार. हा नॅशनल हायवे 48 आहे. मला माहीत नव्हतं. आपलं ती ताई बोलते ना कानात तिने सांगितलं की बाबा हा नॅशनल हायवे 48 आहे.
चल भाऊ. तर सध्या मोस्ट ऑफ त्याच्या काय काय राईड असतील विक्रमच्या, त्या सोलो राईड असतील आणि मोस्ट ऑफ बघायला गेलं तर आपल्यासोबत असेल, कारण की आपला अथांग प्रवास करतच असतो कुठे ना कुठेतरी. तर मग त्याच्यासोबत असतील बघ. आता त्याला जसा टाईम भेटेल, कारण की तो आहे त्याच्या कामाचं असं आहे की बाबा त्याला सुट्टी मधल्या डेला असते, बोलतो ना आपण तो. रोड बघ विकी, रोड बघ, रोड असं गावी गेल्यासारखं वाटतं एकदम. म्हणजे असा फक्त रोड बघितला तर मस्त वाटतं. कोणचा लेक ह्या अगोदर पण खूप वेळा आलेलो इथे, ज्यावेळेस आपला मोटो ब्लॉगिंग चालू नव्हता त्यावेळेस, म्हणजे यूट्यूब चालू नव्हता त्यावेळेस. नाही सोडणार आतमध्ये, सोडणार नाही आपल्याला आतमध्ये, विचारू ना त्यांना. अलाउड नाही आतमध्ये. ओके. पण येऊर हिल्स इकडूनच कितीचं तिकीट? बाईकचे आहेत 89 रुपीज, एका व्यक्तीचे 103 प्लस 89. विक्रम कुठे आहे? विकी 89 प्लस 103. $89 बाईकचे, 89 रुपये 89. 200 ना पर पर्सन. हां हां पकड 200. तर कुठे परत तिथे पुढे तिथे ते बघूया आपण, तिथून मग जाऊ. भेटतोय का? भेटलं तर ठीक आहे, नाही तर सरळ पाईपलाईन, नाही तर फोटोशूट कॅन्सल विक्रमचा. ओए! अपनी आंखें खोल और गौर से देख तू कहां और किसके सामने खड़ा है. यहाँ बात सिर्फ एक बार समझाई जाती है बस. येऊरला एंट्री का नाही भेटली? तर आम्ही होतो 3 जण आणि 2 गाड्या, तर अराउंड 600 जात होते बघायला गेलो तर. तसे म्हणजे 2 गाडीचे अराउंड 200 आणि प्लस तिघांचे 100 500 अराउंड जात होते. तर मग काय करणार, मग तो इथंच काहीतरी लोकेशन बघितलेलं अजून, म्हणजे मॅपवरती हिरवळ अशी, आणि मग चाललो आहे तिथे. बघूया जर असेल तर ठीक आहे, नाही तर मग ओमकारने सजेस्ट केलं की तुम्ही पाईपलाईनला जावा, ठाणे पाईपलाईन म्हणून काहीतरी आहे, तिथे जाऊ. ह्या गेटला आलेलं. तेच आहे का हे बघ? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली. मग तो तिकडचा पार्ट असेल बहुतेक, त्या साईडचा. हा खूप रे. काय करायचं आता? विचारू का फ्री मध्ये एंट्री भेटेल काय? पाईपलाईनला जायचं. पाईपलाईन जिंदाबाद. हा महिन्यासाठी पण आहे. हा मग तो तिकडचा पार्ट असेल बहुतेक, त्या साईडचा. हा खूप रे. काय करायचं आता? विचारू का फ्री मध्ये एंट्री भेटेल काय? पाईपलाईनला जायचं. पाईपलाईन जिंदाबाद. हा महिन्यासाठी पण आहे. हा
इथे पण दुसरा गेट होता. तर अजून एक लोकेशन आहे, म्हणजे विक्रमला असं लोकेशन आहे की नॉर्मली तिथे पब्लिक नसेल किंवा क्राऊड नसेल अशा ठिकाणी. तर मग अजून मॅपवरती थोडंसं सर्च करून एक लोकेशन पुन्हा बघतो. तर तिथे चाललं आहे, बघू मग काय येते. बैल असतात, बैल खरोखर. गाड्या आजूबाजूला बघायच्या ना, डायरेक्ट गाड्या घुसवायच्या नसतात. टेक द नेक्स्ट लेफ्ट. अजून पुढे लाव गाडी. हा सावली येते ना पूर्ण. हा बस आमचा असिस्टंट मामुदी बॉय. आज मी फोटोग्राफरला इज्जत देताना फोटो पाहिजे ना, इज्जत द्यावी लागेल. हो हिरो मॅच बघतो मामू. असिस्टंट ती गाडी घेऊन ये आमच्या इकडं. हा ठीक आहे चल. बघ मामू बघ. हा ना पुढे आण, पुढे आण. कोण नाही येतं मागून, इकडून येते का विक्रम. मामू बघ, मामू दी बॉय. हे पुढे काय लावलंय दोन दोन. अरे घरी नाही जायचंय मामू, घरी नाही जायचंय. हे पुढे काय लावले पण अशी दोन दोन. मिरर आहे का एवढे मोठे. अरे मिरर आहेत का पण मामू. मिरर आहेत हे दोन, मिरर आहेत. 40,000चा इकडचा, इकडचा 40,000चा तो दिसणार नाही एवढा दगड. तो हे बघ इथं पण होती प्लेट. ती बघ, ती बघ, ती बघ प्लेट सारखं बघ. छोटं घे त्यातलं. नाही गचकशील डायरेक्ट. विंचू विंचू तात्या विंचू. मुंबईला नसतात तो. हा मुंबईला नसतात वाटतं विंचू. झालं. मेहनतीपोर. हा मेहनतीपोर. हा हा सर्व रेकॉर्ड झालं सर. डीजे ऍक्शन 2. हो हो हिरो म्हणजे मध्ये असते ना. हा हा पुष्पा झुकेगा नहीं साला. तशी एका साईडला झुकेगा नाही. हा एका साईडला आहे ना ते याचा डंपर. एक साइड येत. उभाच राव म्हणतो तू. हा मग तू कसं काय गाडीवरून कसा करणार. गाडीवरती आणि मी कुठे बसू. दिसणार नाही. मी कुठे बसू. कॅमेरा इथं. मी बसू कुठे. तू काय बसतो. मी पुढे त्या डंपर वरती बसू. हा त्याच्यावर बस ना. असा मडगाडवर कसं बसू. असं बस ना. डबल नाही नको. शाळेत करायचं होते. काय बनायचं. भाषणाला सुरुवात करू. काय पूज्य गुरुजीन वर्ग आणि माझ्या बसलेल्या बालमित्रांनो, मी माझ्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या पुढील भाषणाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्याबद्दल मी सांगणार आहे मोठा आणि आता असंच काहीतरी. जय हिंद जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय. चला तर मंडळी आजचं शूट मस्त असं झालेलं आहे. विक्रमने त्याच्या वेने जे काय होतं ते बोलणं केलंय. आणि हे आपण कुठे होतो. डोंगरीपाडा.
हां सध्या डोंगरी बाड्यावरतून निघतोय सरळ भिवंडीवरतून मग संध्याकाळी घरी. उद्यापासून पुन्हा ऑफिस. बस हाच होता ब्लॉग. आणि आपल्यासोबत होते विक्रमजी विकीजी बायकर आणि मामुदी शेठ मामुदी बॉय. तर चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा येणारा ब्लॉग अनाऊन्स करू का नको